तर आपण चालू करू. कोणाला आठवतं आपण मागच्या क्लासमध्ये काय शिकलेलो? कोणाला आठवतं? नो सर, सॉरी. हो अदिती. सेल्फ अवेअरनेस. बरोबर अनुष्का. अदिती तुला बोलायचं? गुड इव्हनिंग भैया. गुड इव्हनिंग. अजून कोणाला नाही आठवत का? फक्त अनुष्काला येतं. आज सेल्फ एक कन्फर्मेशन, हा क्लास सोशल इंटेलिजन्सचा आहे. जे मुलं 7 to 9 मध्ये आहेत आणि 10 to 11 सायन्स ट्रॅक मध्ये आहे. हा क्लास त्यांच्यासाठीच आहे. जे मॅथमॅटिक्स साठी देत आहेत पेपर, त्यांना या क्लासचा काहीच रिलेव्हन्स नाही. ऍडव्हान्स मॅथमॅटिक्स. इकडे कोणी आहे जो इधर 7 to 9 मध्ये नाही आहे किंवा 10 to 11 सायन्स ट्रॅक मध्ये नाही आहे? गुड मॉर्निंग भैया. गुड इव्हनिंग. मॉर्निंग नाही राहिली. सगळे इकडे 7 to 9 किंवा 10 to 11च्या सायन्स ट्रॅक मध्ये आहे ना? हो दादा. ओके. तर सांगा तुम्ही काय शिकलेलो मागच्या क्लासमध्ये. टाईप करू शकता किंवा बोलू शकता. हम्म? बोला बोला. मागच्या क्लासमध्ये काय शिकलेलो त्याचं काम येईल आज. हॅलो सर. हो. मागच्या वेळी ना आपण खूप सारं म्हणजे हे शिकलो होतो. त्याच्यापैकी एक होतं सेल्फ अवेअरनेस. असं म्हणजे आपण कम्युनिकेशन स्किल्स बद्दल असं माहिती घेतली होती. मेन टॉपिक हा होता सेल्फ अवेअरनेसच. बाकी सगळ्यांना आठवतं का? हो लावण्या. येस सर, आपण मागच्या वेळेस सेल्फ अवेअरनेसचा क्लास घेतला होता व त्यामध्ये इंटरनल सेल्फ अवेअरनेस अँड एक्सटर्नल सेल्फ अवेअरनेस बघितलं होतं. तर इंटरनल सेल्फ अवेअरचा अर्थ होतो की आता मी समज तर मला माझ्यामधले जे व्हॅल्यू आहे किंवा गुण आहे ते सर्व मला माहिती आहे. माझी क्षमता किती आहे किंवा मला काय आवडतं, मला काय नाही आवडत, माझ्या भावना कशा आहे, हे सर्व माहिती आहे. पण लोक माझ्याबद्दल काय विचार करतात किंवा दुसरे माझ्याबद्दल त्यांना काय वाटतं हे मला नाही माहिती. तर काही काही जणांचं असं असतं आणि काही काहींचं असं असतं की त्यांना कळतं की बाहेरचे लोक त्यांना कसे बघतात किंवा त्यांच्या भावना ते जर काही बोलले तर बाहेरच्यांवर काय प्रभाव पडेल किंवा अजून काही. पण त्यांना त्यांच्या व्हॅल्यू किंवा त्यांची जी क्षमता असेल, गुण असेल ते माहिती नसतं. अजून आपण द इंट्रोस्पेक्टर, द प्लेजर आणि द सीकर अँड द अवेअर बघितलं होतं. तर आपला गोल आहे द अवेअर बनायचा. द अवेअर म्हणजे आपल्याला स्वतःला पण माहिती की आपण कोण आहे आणि आपल्याला असं पण माहिती की आपल्याला दुसऱ्यांशी कसं वागायचंय किंवा त्यांच्या भावना कशा समजायच्या म्हणून. अजून आपण खूप बघितलं होतं. तर बरोबर आहे. इतकं. खूप आहे आता. मला फक्त एक ब्रीफ आयडिया पाहिजे सगळ्यांना की. हो. सर मी सांगू अजून. नाही गरज नाही. मला फक्त एवढं एन्शुअर करायचंय की सगळ्यांना माहिती आहे की मागच्याच आपण सेल्फ अवेअरनेसला टच केलं आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय. बाकी काय नाही. तिने आय थिंक सगळ्यांना ऍटलिस्ट काही थोडा तरी आठवलं असेल मागच्या क्लासमध्ये आपण काय शिकलेलो. तर आपण आज जो टॉपिक शिकणार आहोत तो आहे सोशल अवेअरनेस आणि पर्स्पेक्टिव्ह टेकिंग. मेनली सोशल अवेअरनेस. तर सोशल अवेअरनेस जसं सेल्फ अवेअरनेस ऐकून तुम्हाला काय वाटलेलं स्टार्टिंग मध्ये, मग त्यानंतर शिकला. आता आपण पाहू सोशल अवेअरनेस ऐकून तुम्हाला काय वाटतं. सोशल अवेअरनेसचं मिनिंग काय. हँड रेज करू शकता आणि मग बोला. चुकीचं असलं तरी चालेल. हे स्टार्टच्या क्लासमध्ये आपण शिकायलाच करतो. स्टार्टिंग मध्ये थोडी चुकी म्हणजे जे काही तुम्हाला वाटतं ते बोलू शकता. सोशल अवेअरनेस हा शब्दाचा meaning. हो लावण्य.
सर आपण सोशल अवेअरनेस म्हणजे जितकं मला माहिती आहे तितकं सांगते. तर सोशल अवेअरनेसचा असा अर्थ होतो की आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरामधल्या लोकांना आपण कसं समजून घेतो किंवा एक चांगला नागरिक कसा बनतो. म्हणजे लोकांच्या गरजा असेल किंवा काही परिस्थिती असेल तर त्यांची आपल्याला जाणीव आहे का नाही. अ, असे सर्व गोष्टींचे जे प्रश्न असेल तर ते आपण चांगल्या प्रकारे समजून घेतो व त्यावर काहीतरी कार्य करतो. त्याला सेल्फ अवेअरनेस म्हणता. इतकं सॉरी सोशल अवेअरनेस म्हणता. बरोबर, म्हणजे एक्झॅक्टली बरोबर नाही, पण हा मोस्ट ऑफ इट हा बरोबर आहे. जागृती. येस सर. सेल्फ अवेअरनेसचा मीनिंग आहे की स्वतःची जागरूकता आणि स्वतःच्या जागरूकतेमध्ये हे येतं की सेल्फ आपल्यासोबत अवेअरनेस कोण नाही, मी सोशल अवेअरनेस विचारतोय. Sorry. हा, सामाजिक काय प्रॉब्लेम. जागरूकता असतं सर. बरोबर, पण थोडं अजून डिस्क्राईब करा. ते तर त्याचं मराठी ट्रान्सलेशन द्या. तर मी सांगू हो, साक्षी. सामाजिक जागरूकता. एक एक करून जाऊ. आदिती आदिती आधी सांग. सर मी सांगू? हो हो. सोशल अवेअरनेस म्हणजे म्हणजे जशी सेल्फ अवेअरनेसची डेफिनेशन आहे ना, तशीच आहे. फक्त थोडीशी त्यामध्ये काही इन्क्लुडिंग पॉइंट आहे की आपण जसं सेल्फ अवेअरनेसमध्ये स्वतःची भावना समजत होतो, तर तसंच सोशल अवेअरनेसमध्ये समाजातील जे घटक आहे जसं लोकांची वगैरे, तर त्यांची भावना समजायची आणि एक चांगली जागरूक नागरिक बनत असताना त्यांची परिस्थिती व समाजाची जी गरज आहे ती कशी आपण पूर्ण करू शकतो, त्या म्हणजे आपल्या दृष्टीने, आणि त्याचबरोबर आपली वागणूक योग्य ठेवून म्हणजे आपली वागणूक कशी योग्य ठेवू शकतो जेणेकरून समाजाला त्रास नाही होणार. बरोबर आहे. साक्षी, तुला हॅलो काही सर. ऍड आता कर. मी सांगू जागृती. सांग. येस सर. सोशल अवेअरनेस म्हणजे अ, सामाजिक जागरूकता. त्याचा म्हणजे सामाजिक जागरूकता म्हणजे इतरांच्या भावना म्हणजे त्याचं मन दुखावलंय का किंवा त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेणं आणि कोणाच्या दृष्टी कशी आहे म्हणजे कोण आपल्याकडे वाईट नजरेने पाहतंय, कोण कोणाची दृष्टिकोन म्हणजे कोणाचा दृष्टिकोन आपण समजून घेणे, कोणाची काय गरज आहे ते आपण समजून घेणे. त्यानुसार आपण वागणूक केली तर ते त्याच्यामध्ये आपण सामाजिक जागरूकता ठेवू शकतो. आणि याचं एक छोटंसं उदाहरण द्यायचं ठरलं तर म्हणजे सहानुभूती दाखवणे. म्हणजे आता कोणी मला सांगितलं की तू खूप वाईट आहेस आणि ते मी जर समजून घेतलं की ही असं मला का बोलली किंवा हिने असं का बोललं असेल आणि मी तिच्यावरती ओव्हर रिएक्ट न करता जर मी हे खरंच समजून घेतलं असतं की ती मला माझ्याशी असं का वागतीये, तर त्यालाच आपण असं एक शॉर्ट मध्ये हे उदाहरण समजू शकतो. पण सहानुभूती हे इम्पॉर्टंट गोष्ट. बोल बोल. सक्रियपणे ऐकून घेणे म्हणजे जर आपल्याला कोणी काही बोलत असेल तर सगळ्यात आधी आपण ऐकून घेतलं पाहिजे आणि मग नंतर त्याचं निवारण वगैरे केलं पाहिजे. पाहू आपण आता शिकू. आणि सहानुभूतीबद्दल चांगलं बोललं, ते येईल आपल्या पुढे. पाहू आपण. साक्षी, तुला काही ऍड करायचंय किंवा दुसरं काही सांगायचंय? येस सर. हो. पहिलं तर सामाजिक जाणीवतेचे म्हणजे जो विषय आहे त्याच्यामध्ये गरिबी, बेरोजगारी, शिक्षण, म्हणजे आरोग्य, जातीभेद आणि पर्यावरणाचा ऱ्हास, सामाजिक न्याय आणि मानवाधिकार यांसारख्या समाजाच्या विविध समस्या येतात. आणि या गरजांबद्दलची जागरूकता आणि ज्यातून व्यक्ती आणि समूहांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची जी प्रेरणा असते त्याला आपण सामाजिक जाणीव म्हणू शकतो. तू ज्याच्याबद्दल बोलली ते बरोबर आहे, चुकीचं नाही, पण ते थोडं डिफरंट झालं त्याच्यापासून, जे आपण शिकणार आहे त्याच्यापासून. कारण की दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ हेलो. सोशल अवेअरनेस, हेलो बट सर. दॅट इज. हो. अभी ज्वाइन हुई तो आप क्वेश्चन रिपीट कर सकते हो क्या? हाँ, नहीं कोई प्रॉब्लेम नाही. क्वेश्चन असे हार्ड क्वेश्चन नाही आहे. वी आर जस्ट अबाउट टू मूव्ह ऑन. तर तू बरोबर सांगितलं, पण ते मराठी येते ना तुला स्नेह? हो जस्ट सर. कन्फर्म. येते मला मराठी येते. ओके. कोण आहे ज्याला मराठी नाही येत अजून एकदा विचारतोय. आणखी ते नाही कॅन यूज सम अदर लँग्वेज.
सर क्लासमध्ये सर्वांना मराठी येते. नाही, कारण की या आज 2 क्लास कंबाईन्ड आहे, 7th 9th आणि ते 10th to सर 11th चं चालेल सायन्स. येते. ठीक आहे. तर हा बरोबर डेफिनेशन होतं सगळ्यांचं, ऑलमोस्ट 99% बोलू शकतात. तर आपण आता पाहू काय काय येतं सोशल अवेअरनेस मध्ये. एक सेकंड शेअर करतो. सर मी सांगू का? नाही, आता आपण चालू करू. झालं. हा, तर आपण आज करणार आहोत सोशल अवेअरनेस वर. पाहू आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी ज्या सोशल अवेअरनेस मध्ये येतात आणि आपण अप्लाय कसं करू शकतो. तर चालू करू. आपण मागच्या क्लासमध्ये पाहिलेलं, आपण सेल्फ अवेअरनेस बद्दल आपण भरपूर गोष्टी पाहिलेल्या सेल्फ अवेअरनेस मध्ये. त्यात होतं इंटरनल सेल्फ अवेअरनेस, एक्सटर्नल सेल्फ अवेअरनेस, त्याला हायजॅक, मग तर जोहारी विंडो, त्यात ओपन एरिया, हिडन एरिया, हे वेगवेगळ्या एरियाज पाहिलेला. आणि आपलं एक तर गोल होता द अवेअर बनणं आणि एक गोल होतं ओपन एरिया वाढवणं. तर आपण आता पाहू सेल्फ अवेअरनेसनी आपल्याला स्वतःचे थॉट्स, इमोशन्स, व्हॅल्यूज हे कळतं. मेनली इंटरनल सेल्फ अवेअरनेस. अजून हे पण कळतं की दुसरे लोक आपल्याला कसे पाहतायत. आणि आता आपण आज तेच त्याच्यावर बिल्ड करत पाहू की हे सेल्फ अवेअरनेस मधून आपण सोशल अवेअरनेस कसं लिंक करू शकतो आणि आपण आपलं सोशल अवेअरनेस कसं इम्प्रूव्ह करू शकतो. तर जाऊ. तर पहिली गोष्ट ही सोशल अवेअरनेस ही आहे, जसं बाकी सगळ्यांनी बऱ्यापैकी सांगितलं, इट इज बेसिकली दुसऱ्यांचे जे आपल्या आसपास आहेत त्या लोकांचे इमोशन्स, पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी ते काय पाहतायत, त्यांचे नीड्स हे ते हे समजणे, त्यालाच सोशल अवेअरनेस म्हणतात. तर मेन 3 थिंग्स हेच आहे की त्यांचे इमोशन्स कसे आहेत, त्यांचे पर्स्पेक्टिव्ह काय आहे गोष्टींवर, आणि तिसरी गोष्ट आहे की त्यांची नीड्स काय आहेत त्या पर्टिक्युलर केसमध्ये किंवा सिच्युएशनमध्ये. तर ते आपल्या सोशल अवेअरनेस मध्ये येतं. तर पहिली गोष्ट, कधी तुम्हाला असं वाटलंय की आसपास तुमचे सपोज मित्र आहे किंवा क्लासमेट आहे, तुम्हाला कळत नाही की ते ऍक्च्युली विचार कसं करतायत किंवा त्यांना कसं फील होतंय. तर कधी विचार केलाय तुम्ही की असं का होतं, की का वाटतं तुम्हाला? कोणी कोणी रिप्लाय करू शकतो. हँड रेस करा, मग बोला. कोणी पण असं फील नाही झालं का कधी तुम्हाला, किंवा तुम्हाला कळालं नाही की कोणत्या तरी सिच्युएशन मध्ये? हो संस्कृती, बोल. सर आपण समजले एखाद्या फ्रेंडला एखादा शब्द वाईट बोललो, तर असं वाटतं की हा आपल्याबद्दल कधी असा वेगळा विचार करतोय का, असा वेगळाच अर्थ निघतो त्याचा. समवॉट. अजून तर माझ्याप्रमाणे माझ्यासोबत तर भरपूरदा झालंय असं. तर मेन कारण की आपल्याला कुणाचे इमोशन्स नाही कळत किंवा कोणाचे नीड्स नाही कळत किंवा त्यांचा पर्स्पेक्टिव्ह नाही कळत, आहे की आपण रिॲक्ट करतो जी स्टोरी आपण स्वतःला सांगतो. आपण जे रॉ ऑब्जेक्टिव्ह गोष्ट आहे त्याला रिॲक्ट नाही करत किंवा त्याच्याबद्दल विचार नाही करत. आपण विचार करतो ती स्टोरी जी आपण स्वतःला सांगतो, ती गोष्ट आपण, म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पल पुढे येतील, पण मेनली गोष्ट हे डोक्यात ठेवा की आपण दरवेळेस रियालिटी ह्याला रिॲक्ट नाही करत. आपण जी गोष्ट आपण आपल्या पर्स्पेक्टिव्ह थ्रू रियालिटीला पाहिलंय त्याला रिॲक्ट करतो. तर कारण की जसं तुम्ही पाहिलं, तुम्ही भरपूर गोष्टी खूप छोट्या वेळात करू शकतो तुमचा ब्रेन. अ, अ, असं तुम्ही विचार केला तर 1-2 थॉट्स लिंकून तिसरा थॉट मिली सेकंड मध्ये तुम्हाला भेटेल. तर तुम्ही तुमच्या पर्स्पेक्टिव्ह थ्रू पाहताय ते. दरवेळेस हे तुम्ही डोक्यात ठेवायचं की तुम्ही जे काय करताय तुम्ही स्वतःच्या पर्स्पेक्टिव्ह थ्रू करताय. ठीक आहे. तर आपण पाहू जनरली हे जी थिअरिस्ट आहे, क्रिस ॲग्रिस, बिझनेस थिअरिस्ट, तिने एक मॉडेल बनवलाय द लॅडर ऑफ इन्फरन्स. तो
आपल्याला इन्साइट देतो की आपण कसा विचार करतो. तर आपण पाहू. तर हे आहे द लॅडर ऑफ इन्फरन्स, तर ब्रेन्स ऑटोमॅटिक स्टोरी जनरेटर. बेसिकली आपण इकडे कसं पोचतो, आय टेक ऍक्शन, आपण आपलं रिॲक्शन इथपर्यंत कसं पोचतो ह्या लॅडर थ्रू. तर आपण आता हे लॅडर समजू, लॅडर ऑफ इन्फरन्स. जो सगळ्यात लोअर लेवल ऑफ द लॅडर आहे तो आहे आय ऑब्झर्व डेटा. त्याचा मिनिंग काय, जे ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट्स, जी गोष्ट झाली, सपोज काही गोष्ट कुणीतरी पकडलेली पडली, ती पडली, त्यांनी पाडली किंवा त्यांनी मुद्दामून पाडली, चुकून पडली, हे सगळं नाही, त्यांनी फक्त ती गोष्ट पडली, ती आहे ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट, की ती गोष्ट त्याच्या हातातून पडली, रॉ ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट, फोटो कॅमेरावर. ते तुमचं लोएस्ट रंग असतं, सगळ्यात खाली लॅडर. त्याच्यानंतर असतं आय सिलेक्ट माय डेटा, म्हणजे 5 गोष्टी झाल्या असतील, त्याच्यापैकी तुम्ही काही गोष्टींना इम्पॉर्टन्स देणार, काही गोष्टींना इग्नोर करणार. आणि ते तुम्ही लहानपणापासून जसं मोठे झालंय, जे काही असो, नॅचरल काही बायसेस असतील, त्याच्यामुळे काही बायसेस हे बिल्ड होतात. तर आपण कोणता डेटा सिलेक्ट करतो, आपण कोणत्या गोष्टीवर लक्ष देतो, ते येतं सेकंड रंग मध्ये. आय सिलेक्ट माय डेटा, सेकंड लोएस्ट लेवल ऑफ द लॅडर. थर्ड असतं मिनिंग ऍड करणं. आता मिनिंग ऍड करणं हे वन ऑफ द इम्पॉर्टंट रंग आहे. आपण जो डेटा आहे, जसं आता एक्झाम्पल दिलं तर मी कोणाच्या हातातून काहीतरी पडलं, तर आपण मिनिंग ऍड करतो त्याला बेस्ड ऑन आवर पास्ट एक्सपिरियन्सेस अँड कल्चर. बेसिकली तुमच्या पास्ट मध्ये काही झालं असेल, त्या सेम मुलाने सेम गोष्ट पाडली असेल किंवा पडली असेल किंवा जे काही झालं असेल, त्याच्यामुळे तुम्ही पास्ट एक्सपिरियन्सेस अँड कल्चरमुळे त्याला काहीतरी इंटरप्रेट करणार, तर ते मिनिंग ऍड करणार. आता ते आहे तुमचं थर्ड लोएस्ट. त्यानंतर येतं आय मेक अझम्पशन. अझम्पशन काय असतात, तुम्हाला काही गोष्ट माहिती नाही पूर्ण 100%, तुम्हाला 80% माहिती आहे, तुम्हाला 20% माहिती पाहिजे, तर तुम्ही काहीतरी अज्युम करणार. म्हणजे जसं एक्झाम्पल द्यायला, जर तुम्ही सेम एक्झाम्पल घ्या, जर त्या कोणत्या तरी मुलाच्या हातून काहीतरी पडलं, तर तुम्ही काही अझम्पशन घेणार की सपोज तुम्हाला माहिती नाही का पडलं, जर तुम्हाला माहिती आहे चांगलं, जर नाही माहिती तर तुम्ही अज्युम करणार की त्याच्याकडून चुकून पडलं, ठीक आहे. तर ते येतं तुमच्या आय मेक अझम्पशन्स मध्ये. वी क्रिएट अ स्टोरी टू एक्सप्लेन द मिनिंग, ब्लरिंग फॅक्ट अँड फिक्शन. तुम्ही पहिले मिनिंग दिलं त्याला, आता तुम्ही एक स्टोरी क्रिएट करताय टू एक्सप्लेन द मिनिंग. म्हणजे एक चांगला एक्झाम्पल पुढे आपण पाहू, त्याच्या थ्रू तुम्हाला हे लॅडर खूप चांगल्याने समजेल. तर त्यानंतर येतं आय ड्रॉ कन्क्लुजन्स. कन्क्लुजन्स मधून तुम्ही आय ड्रॉ कन्क्लुजन्सचं मिनिंग आहे की जे काही गोष्ट घडली त्याच्यातून तुम्ही आधी डेटा पाहिला, मग सिलेक्ट केला, मग त्याला काही मिनिंग दिलं, त्यानंतर जे काही एम्प्टी गोष्टी तुम्हाला नाही माहिती, जे अझम्पशन्स बनवले, एक कम्प्लीट स्टोरी बनवली, आणि मग त्यानंतर त्या स्टोरी मधून तुम्ही काय शिकता, ते म्हणजे आय ड्रॉ कन्क्लुजन्स. वी डिसाइड व्हॉट द सिच्युएशन मीन्स अँड फॉर्म अन इमोशनल रिॲक्शन. तर तुम्ही ते गोष्टीतून काय शिकता ते येतं तुमचं कन्क्लुजन्स. मग आय अडॉप्ट बिलीव्स, हे गोष्ट आहे तुमचं इकडे जे येतं पास्ट एक्सपिरियन्सेस अँड कल्चर, हे कॉन्स्टंटली अपडेट होत राहतं. असं नाही की जर तुम्ही 2-3 वर्ष आधी पाहिला, तुमचे पास्ट एक्सपिरियन्स वेगळे असतील आणि सेम गोष्ट झाली असतील तर तुम्ही वेगळ्याने रिॲक्ट केला असेल. तर जेव्हा तुम्ही नवे बिलीव्स अडॉप्ट करता, तसा हळूहळू अपडेट होत राहते हे पास्ट एक्सपिरियन्स आणि तुमचं कल्चर. जसं तुम्ही दुसऱ्या देशात राहायला गेला, त्यांचं कल्चर वेगळं असेल तर तुमचे एक्सपिरियन्स वेगळे असतील आणि तसं तुमचं बिहेवियर चेंज. तर हे स्टेप येतं आय अडॉप्ट बिलीव्स. आर कन्क्लुजन्स रिएन्फोर्स आर बिलीफ अबाउट द वर्ल्ड. आणि फायनली येतं आय टेक ऍक्शन. आपण जे काही स्टोरी बनवली, आपण ऍक्ट करतो की ती 100% ट्रू आहे, त्याच्या बेसिसवर आपण काही रिॲक्शन घेतो किंवा काही ऍक्शन घेतो त्याच्यावर. ते येतं आपलं फायनल आणि लास्ट लेवल ऑफ द लॅडर. आता आपण जनरली खूप स्टेप्स अननोईंगली करतो. आपण डायरेक्टली 1 to 5 जाऊ किंवा 1 to 4 जाऊ, 4 to डायरेक्टली 7. आपण मधल्या स्टेप्स आपल्या डोक्यात नाही येणार, आपलं ब्रेन ऑटोमॅटिकली करणार आपल्यासाठी. पण अंडरलाईंग हे 7 स्टेप्स होतातच होतात.
ह्याच्या बिना तुमचं हे कम्प्लीट होत नाही शकत. आता ह्यात कोणाला डाऊट आहे का काही असेल तर? हो तेजस. सर 6वं परत एक्सप्लेन करा ना. ठीक आहे. 6वा इज बेसिकली आय अडॉप्ट बिलीफ्स. आय अडॉप्ट बिलीफ्स म्हणजे जसं तुम्ही सपोज एकदा आधी तुम्ही तुमच्यासोबत असं खूपदा झालंय की कोणी तुम्हाला गरज असेल म्हणून पैसे मागतात आणि ते परत नाही करत किंवा खूप उशिरा परत करतात, काही पण असं. तर आधी तुमचं असं बिलीफ झालंय की हा लोक हेच करणार. तर हे तुमचं ऑलरेडी पास्ट एक्सपिरियन्स मुळे एक बिलीफ तुमच्या डोक्यात झालंय. ठीक आहे. आता नवात कोणतरी आला, चौथा माणूस, त्यांनी तुम्हाला पैसे मागितले कारण की त्याला खरंच खूप गरज आणि तो खूप मेहनत करेल ती पैसे परत त्यावेळेस वेळेवर तुम्हाला परत करायचे. पण तुम्ही हे डेटा ऑब्झर्व केलं की त्यांनी तुमच्याकडून पैसे मागितले, तुम्ही सिलेक्ट केलं की हा असं असं आहे, त्यांनी भरपूर काही गोष्टी झाल्या असतील त्यापेक्षा तुम्ही सिलेक्ट केलं. मग तुम्ही त्याला काही मिनिंग दिली, काही अजम्पशन्स घेतले, हे स्पेसिफिक सिच्युएशन प्रमाणे इव्हॉल्व्ह होतील. पण कारण की तुमचा पास्ट एक्सपिरियन्स असा आहे की लोक तुम्हाला पहिले वेळेवर पैसे नाही देत किंवा काही लोक पैसेच नाही दिले त्यांनी आधी, तुम्ही कन्क्लुजन रेट जे ड्रॉ कराल तुम्ही ऑब्व्हियसली हेजिटेट कराल पैसे द्यायला. तुम्ही विचार कराल 4दा की देऊ की नको, कारण की आधी माझ्यासोबत असं झालंय. तर तुमचं कन्क्लुजन जे असेल ते तुमच्या पास्ट एक्सपिरियन्समुळे मिनिंग चेंज होईल आणि त्याच्यामुळे कन्क्लुजन चेंज होईल. कन्क्लुजन चेंज झालं तर आर कन्क्लुजन्स रिएन्फोर्स आर बिलीफ अबाउट द वर्ल्ड. आता तुमचं कन्क्लुजन जनरली असं असेल की तो माणूस पण वेळेवर देणार नाही पैसे परत. तर आणि तुमचा आधी बिलीफ पण तेच झाले की लोक वेळेवर पैसे देत नाहीत तुम्हाला. तर जे तुम्ही बिलीफ आधीच अडॉप्ट केलाय तो रिएन्फोर्स होऊन जातो कन्क्लुजन. पण आता असं पण कधी कधी होईल की तुमच्या आता मनात विचार आलता की हा लोक मला टाइमवर पैसे देत नाही परत जर माझ्याकडून उधार घेतली किंवा जे काही असो, जे काही सिच्युएशन, हे तुमचं पास्ट एक्सपिरियन्स मुळे एक बिलीफ झालंय. मग तुम्ही आधी विचार केला द्यायचे की नाही, कन्क्लूड केलं की नाही द्यायला पाहिजे कारण की ते माझ्यासोबत आधी असं खूपदा झालंय. पण कधी कधी असं होतं की तुम्ही सपोज दिले पैसे आणि त्यांनी वेळेवर दिलं, तर जे काही तुमचे बिलीफ असतात ते चेंज होतात वेळेसोबत. जर असं एकदा झालं मग तुम्हाला वाटतं हा काही चांगले लोक असतील, 2दा झालं तर तसं तसं तुमचं बिलीफ चेंज होत राहतात. इट इज जस्ट अ प्रोसेस इन प्रोसेसिंग एनी सिच्युएशन ऑर एन इन्फॉर्मेशन. ठीक आहे, कळालं? हो तेजस. यस सर कळालं. Yes, सर समजलं. ठीक आहे. सोनाली, तुझा डाऊट? सर मी आता जॉईन झाले, थोडं रिपीट करता का? ठीक आहे. याच्या आधी तर आपण एवढं काही केलं नाही. पहिले इम्पॉर्टंट गोष्ट हीच आहे. तर हे की तुम्ही ह्या ऑर्डर मध्ये कोणतीही सिच्युएशन तुमच्याकडे आली तर तुम्ही ती जनरली तुमचं ब्रेन टॅकल करतं. पहिले तुम्ही डेटा पाहता, रॉ ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट. जसं मी एक्झाम्पल दिलं, जर कोणी काहीतरी पाडलं तर ती गोष्ट पडली ही ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट. ती गोष्ट त्या माणसाच्या हातातून पडली, हे कोणीही चेंज नाही करू शकत. व्हॉट अ कॅमेरा वुड सी. सेकंड असतं आय सिलेक्ट माय डेटा. आता जेव्हा तुम्ही ती गोष्ट पाहिली होताना त्या 4 अजून गोष्टी होत असतील पण तुम्ही ह्या गोष्टीवर इम्पॉर्टन्स दिला, ते असतं आय सिलेक्ट माय डेटा. वी नोटिस सम फॅक्ट्स अँड इग्नोर अदर्स बेस्ड ऑन आवर नॅचरल ऑर फॉर्म्ड बायसेस. थर्ड असतं आपण त्या गोष्टीला काहीतरी मिनिंग दिलं. ते मिनिंग तुम्ही तुमच्या पास्ट एक्सपिरियन्स आणि तुमच्या आसपास लोक कसे, कल्चर कसं आहे त्याच्या बेसिसवर द्याल. त्यानंतर असतं आय मेक अझम्पशन्स. वी क्रिएट अ स्टोरी टू एक्सप्लेन द मिनिंग, ब्लरिंग फॅक्ट अँड फिक्शन. तुम्ही जे गोष्टी तुम्हाला माहित नाही ते अज्युम करता कारण की तुमच्याकडे त्याच्याबद्दल डेटा नाही आहे. तर तुम्ही ते अझम्पशन घेता त्याचे काहीतरी आणि मग त्याच्या बेसिसवर तुम्ही कन्क्लुजन ड्रॉ करता काही, की सपोज त्यांनी मुद्दामूनच पाडली ती बॉटल किंवा जे काय असं त्यांनी मुद्दामूनच केलं. मग जे कन्क्लुजन असतात ते आपले बिलीफ्स रिएन्फोर्स करतात आणि मग तुम्ही जे काही रिॲक्शन किंवा ऍक्शन घ्यायचं असेल ते तुम्ही घेता. कळालं? यस सर. येस सर.
ठीक आहे. अजून कोणाला काही डाऊट नो सर. नो सर. हो सर. जर असेल तर हँड रेज करू शकतो. ओके, तर मला नाही वाटत कोणाला काही डाऊट आहे. आपण पुढे जाऊ. तर हे आपण एक एक्झाम्पल घेऊ. अ रिअल वर्ल्ड क्लाइम्ब टू अ फॉल्स कन्क्लुजन. जर जसं आता ही गोष्ट पाहू. अ कार जस्ट पुल्ड इन टू द पार्किंग स्पॉट आय वॉज वेटिंग फॉर. म्हणजे आता तुम्ही गाडी घेऊन थांबलेला की कोणतरी सपोज दुसरं गाडी काढतंय तर आणि दुसऱ्यांनी येऊन घातली काय तिकडे तुम्ही थांबलेला असं 2-4 मिनिटं आणि दुसऱ्यांनी लवकर येऊन घातली तुम्ही तिकडे पार्क करणार. आता ही ऑब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. ह्यात काही चेंज नाही होऊ शकत की हा त्या माणसाने तिकडे गाडी घातली. तर ते डेटा आहे. अ कार जस्ट पुल्ड इन टू द पार्किंग स्पॉट आय वॉज वेटिंग. आता जसं तुम्ही पाहाल ते फर्स्ट लॅडर. आता तुम्ही सॉरी हे फर्स्ट लॅडर मध्ये येतं तुमच्या. आता तुम्ही सिलेक्ट केलं दॅट इज ओके, दॅट इज समथिंग दॅट अनकॉन्शियसली हॅपन्स अँड ऑनेस्टली इट्स नॉट दॅट इम्पॉर्टंट. थर्ड, तुम्ही मिनिंग ऍड केलं त्या गोष्टीला की हो प्रणाली डाऊट आहे का? ओके, अजून चुकून झालं. ठीक आहे. तर तुम्ही त्या गोष्टीला काही मिनिंग ऍड कराल. तुम्हाला राग येईल किंवा जे काही होईल तुम्ही त्याला काही मिनिंग ऍड कराल. मग त्यानंतर नेक्स्ट स्टेप येतं की तुम्ही अझम्पशन काही घेता. तर फोर्थ रंग आहे तो अझम्पशन. आता जनरली काय अज्युम कराल की तो ड्रायव्हर सेल्फिश आहे, स्वतःबद्दलच विचार करतो, इनकन्सिडरेट आहे. तो विचार करतो की तो खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो सगळ्यांपेक्षा इम्पॉर्टंट आहे आणि त्याने घातली गाडी. त्याला विचार नाही की आम्ही थांबलेलो हे ते. तर तुम्ही राग आतमध्ये तुम्हाला वाटेल, राग यायला लागेल की कारण की त्यांनी घातली आणि तुम्ही हे अज्युम केलं. इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्हाला राग येतोय कारण की तुम्ही एक स्टोरी बनवली या अझम्पशननी की तो खूप सेल्फिश आहे, स्वतःबद्दल विचार करतो आणि त्यांनी घातली, त्यांनी पाहिलीच नाही मी थांबलेलो आहे. इव्हन दो तुम्हाला डेटा एवढंच माहिती आहे. डेटा एवढा माहिती आहे की हा कार आपल्या समोर आला. आता त्याच्यामुळे आपण एक अझम्पशनमुळे एक स्टोरी बनवली. या अझम्पशनमुळे स्टोरी बनवली. त्याच्यातून कन्क्लुजन ड्रॉ केला की तो सेल्फिश इनकन्सिडरेट आहे आणि तुम्हाला राग येईल आणि तुम्ही हॉर्न वाजवताय किंवा जे काय असो ते तुम्ही कन्क्लुजन ड्रॉ केलं. ते तुमच्या बिलीफ्स अगेन इट इज अ मोर अनकॉन्शियस स्टेप. ते होत राहतं. तुम्हाला त्याबद्दल एवढा विचार करायची गरज नाही आणि तुम्ही ऍक्शन घेता ऑन बेसिस ऑफ दिस हायरार्की. पण यात तुम्ही काय केलं, डेटा पाहिला, सिलेक्ट डेटा केला, मिनिंग ऍड केलं आणि हे अझम्पशन घेतलं. पण ऍक्च्युअली काय होतं की नवा डेटा भेटतो तुम्हाला की man rushes over and apologizes, explaining his wife is in labor inside the mall and he needs to get to the hospital immediately. त्याचं मिनिंग काय झालं, आता तुम्हाला कळालं की त्याची वाईफ जी होती ती प्रेग्नंट होती आणि तिला आता हॉस्पिटलला न्यायचंय. म्हणून त्यांनी लवकर गाडी घातली कारण की त्याच्याकडे वेळ नव्हता आणि हॉस्पिटलला लवकर यायचं. आता आधी तुम्हाला काय वाटलं, तर सेल्फिश इनकन्सिडरेट आहे, पण ऍक्च्युअली ती गोष्ट चुकीची आहे. हे झालं कारण की आपण डायरेक्टली अझम्पशन बनवलं इवन दो वी हॅड नो डेटा टू मेक दॅट अझम्पशन. बरोबर, आपल्याकडे काही नव्हतं माहिती करायला की तो सेल्फिश इनकन्सिडरेट आहे, पण आपण ते अझम्पशन बनवलं आणि मग त्याच्यामुळे आपण जे काही ऍक्शन घेतले जसे हॉर्न वाजवलं किंवा जे काही केलं ते चुकीचं होतं कारण की वी ऍक्टेड ऑन अ फॉल्स बिलीफ. आपण जे विचार केला, आपण जी स्टोरी बनवलेली स्वतःसाठी ती चुकीची होती. ठीक आहे, कळालं आपलं की ऍक्च्युली आपल्या ब्रेन मध्ये चुक्या कुठून होतात. म्हणजे आपण जेव्हा कोणती सिच्युएशन पाहतो तर आपण जनरली चुकतो कुठे. जेव्हा जसं या लॅडर ऑफ इन्फरन्स आहे, तुम्हाला काय वाटतं जनरली चुका कुठे होतात या लॅडर ऑफ इन्फरन्स मध्ये, कोणत्या स्टेजवर? हँड रेस करू शकतो. हो तेजस. फोर्थ स्टेप वर आय मेक अज्युम्पशन. बरोबर बरोबर अदिती. साक्षी. फोर्थ स्टेपवर, कारण आपण आपल्या मनाचा विचार म्हणजे आपल्या मनात विचार करतो की असं असं झालं असेल, बट त्या मागची रिअल हिस्ट्री आपल्याला माहित म्हणजे रिअल काय घडलंय ते माहित नसतं. बरोबर. तर जनरली हे होतं
अँड जनरली हे सगळे स्टेप्स अनकॉन्शियसली होतात. अनकॉन्शियसली किंवा एवढ्या लवकर होतात की तुम्ही एक एक स्टेप अनालाइज नाही करत, तुम्ही डायरेक्टली इथून इकडे पोहोचता, हे सगळं मधलं स्किप होऊन जातं. तर आपल्याला काय करायचं असतं की आपल्याला नोटीस करायचं असतं की आपण ऍक्च्युली काय अझम्पन्स बनवतोय, एक तर इम्पॉर्टंट काय अझम्पन्स बनवतोय आणि आपण डायरेक्टली स्किप करतोय का दरवेळेस. काही वेळेस ठीक आहे आणि जनरली तुम्ही बरोबर पण असतात, पण इट इज अ गुड हॅबिट टू ऍटलिस्ट गो फ्रॉम हिअर टू हिअर अँड देन हिअर. आणखी तुम्ही हे इवन जर तुम्ही तुमच्या ब्रेननी अनकॉन्शियसली केलं, तुम्ही अझम्पशन काही बनवताय हे तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही चुकीचं असता किंवा ते अझम्पशन चुकीचे असू शकतात, त्याच्याबद्दल काही विचार करू शकता, त्याच्यासाठी काही स्टेप्स घेऊ शकता. तर हे एक इम्पॉर्टंट स्टेज आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ऍक्शन घेऊ शकता. तर आपल्याला लॅडर ऑफ इन्फ्लुएन्स मधून हे शिकायचंय की आपल्याला डायरेक्टली आय टेक ऍक्शनला नाही पोचायचंय. दॅट इज नॉट आयडियल. इट इज आयडियल इफ यू कॅन गो ईच स्टेप, पण मग तुम्ही खूप वेळ घालवाल कोणतीही गोष्टी करताना. तर त्यासाठी इम्पॉर्टंट स्टेज जो आहे तो आहे आय मेक अझम्पशन्स, द फोर्थ स्टेज. अँड दॅट इज समथिंग यू शुड ऍक्टिव्हली, तुम्हाला ऍक्टिव्हली ते तुमच्या डोक्यात पाहिजे. असं नाही की बॅकग्राऊंड मध्ये झालं, हा असं काहीतरी विचार केला आणि मग आपण इकडे पोहोचलो. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊ. आतासाठी हे ठेवा, हे परत येईल. आता आपण एम्पथी बद्दल विचार करू, बोलू. म्हणजे आता एम्पथी हा शब्द ऐकून कुणाला काय कळतं किंवा त्याचं मराठी ट्रान्सलेशन कोणाला सांगायचं असेल, हँड रेज करू शकतो. कोणीतरी क्लासच्या स्टार्ट मध्ये बोललं पण होतं. एम्पथी हा शब्दाचा मीनिंग किंवा हिंदी ट्रान्सलेशन किंवा मराठी ट्रान्सलेशन कुणाला बोलायचं तर ट्राय करू शकता. हो भाग्यश्री, बोल. हा, हँड रेस करा. सहानुभूती. बरोबर. कुणाला एक्सप्लेन करायचंय काय कळलं सहानुभूतीमधून तुम्हाला? मी सहानुभूती विषयी एक एक करून हँड रेस करा, मी अनम्यूट करतो. हो जागृती, जागृती बोलू शकते. येस सर. सर, एम्पथी म्हणजे सहानुभूती आणि सहानुभूती म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या भावना, विचार आणि अनुभव स्वतःच्या जागी कल्पना करून त्यांच्या जागी स्वतःला कशा पद्धतीने ठेवता येईल, त्यांची समजून घेण्याची क्षमता, मराठीत त्याला सहानुभूती असं म्हणतात. त्याचं एखादी उदाहरण सांगायचं झालं तर सहानुभूती म्हणजे अरे खूप वाईट झालं, काळजी करू नकोस, मला समजतंय तुला किती वाईट वाटतंय, असं हे तुझ्यासाठी खूप कठीण आहे, तुला एकटं वाटू नये म्हणून मी तुझ्यासोबत आहे, असं काही बोलणं म्हणजे सहानुभूती देणं माझ्या अर्थाने, मला असं बरोबर आहे. वाटतं. बरोबर आहे. अजून कुणाला काही ऍड करायचं असेल तर स्नेहल. सर मी सांगू? हो ती हो, म्हणजे एखाद्याची दयेची भावना किंवा सहकार्य भावना म्हणू शकतो आपण. एखाद्याची फिलिंग समजून घ्यायची आपल्या वृत्ती असणं म्हणजे सहानुभूती. बरोबर. सर मी अदिती, सांगू मी. थांब एक एक करून या. अदिती. यस सर, सहानुभूती या शब्दावरून म्हणजे मला तर एवढा अर्थ कळतोय की समोरच्याची जी इमोशन्स आहे ती समजून घेणं. त्याला वाईट वाटतंय. फॉर एक्झाम्पल माझी एक फ्रेंड आहे आणि तिला एकदम इम्पॉर्टंट एक्झाम होती, त्याच्यामध्ये तिला एक मार्क्स पडले. सो तिला घरून खूप तिला आय नो, आम्हाला माहिती की तिच्या घरची म्हणजे घरून खूप बोलणे पडणार आहे तिला. तर ती रडते. तर मी तिच्या जागी असं इमॅजिन करेल की मलाच कमी मार्क्स पडले आणि मलाच घरी बोलणे पडणार आहे, असं बोलणे मिळणार आहेत असं. सो समोरच्याची इमोशन्स समजून घेणे याला सहानुभूती म्हणतात. बरोबर.
मयूर काही ऍड करायचंय? बोलू शकतो मयूर? सहानुभूती या शब्दाचा अर्थ म्हणजे जसं दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याबद्दल आहे हा शब्द सहानुभूती. बरोबर. तर बेसिकली बरोबरच बोलले सगळ्यांनी. एम्पॅथीचं मीनिंग आहे की स्वतः समोरच्याचे फिलिंग्स एकतर अंडरस्टँड करणे आणि मग हे शेअर करणे, म्हणजे समजणे ॲज वेल ॲज ते तुम्ही त्यांच्या, जसं अदितीने सांगितलं की त्यांच्या जागेवर आहात आणि कसं वाटलं असतं तुम्हाला, ते त्याचा विचार करणे, तेच असतं एम्पॅथी. तर एम्पॅथी हे जे 2 टाइप असतात, एक असतं कॉग्निटिव्ह एम्पॅथी आणि एक इमोशनल एम्पॅथी. आता कॉग्निटिव्ह एम्पॅथीला जनरली हेडची आपण विचार करतो, तर ते असतं द हेड अँड द हार्ट. इट इज समवॉट तुम्हाला समजेल ते समजल्यावर. दिस इज अंडरस्टँडिंग समवन्स पर्स्पेक्टिव्ह, थॉट्स अँड मोटिव्स. इट्स अनालिटिकल, इट्स आस्किंग आय सी वाय यू थिंक. बेसिकली तुम्ही स्वतःला दुसऱ्याच्या जागेवर ठेवताय आणि लॉजिकली विचार करताय की हा ह्याला हे का वाटत असेल. जसं अदितीने एक्झाम्पल दिलं की तिची मैत्रीण रडत होती, तिला तर तुम्ही तिच्या जागेवर जाऊन पाहताय की हा ठीक आहे, आता तिचे आई वडील तिला ओरडणार आहे म्हणून ती रडते, तिला वाईट वाटतंय. तर त्याला म्हणतात कॉग्निटिव्ह एम्पॅथी. ते लॉजिकल असतं, अनालिटिकल असतं. तुम्ही विचार करता की समोरचा असं का फील करतोय, की समोरचा असं का विचार करतोय. ते येतं कॉग्निटिव्ह एम्पॅथी मध्ये. आणि दुसरं असतं इमोशनल एम्पॅथी, द हार्ट. दिस इज फीलिंग समवन्स इमोशन्स विथ देम. इट्स अबाउट कनेक्शन, इट्स अबाउट सेइंग आय फील युअर एक्साइटमेंट. हे बेसिकली असं असतं की समोरचे इमोशन्स शेअर करणे, समोरचे इमोशन्स फील करणे, ते असतं इमोशनल एम्पॅथी. जसं आदितीचं एक्झाम्पल घेऊ. तुम्हाला माहितीये की तुम्हाला पण पेपर वाईट गेला म्हणून वाईट वाटलं असतं. फक्त तेवढंच शेअर कर पाने ते इमोशन, ते येतं इमोशनल एम्पॅथी मध्ये. की तुम्हाला पण कळतंय की हा आम्हाला पण फील होतंय तुमचं, त्याचं सॅडनेस तुम्हाला फील होतंय. ते येतं इमोशनल एम्पॅथी मध्ये. तर कॉग्निटिव्ह एम्पॅथी जे असतं त्याचं इम्पॉर्टंट रेट आहे, ते अनालिटिकल आहे, ते लॉजिकल आहे. तुम्ही विचार करताय की समोरचा ते का विचार करतोय, का समोरचा तसं का फील करतोय. ते येतं कॉग्निटिव्ह एम्पॅथी मध्ये. आणि जे इमोशनल एम्पॅथी आहे ते रॉ इमोशन शेअर कर पाने किंवा फील कर पाने समोरचं, ते येतं इमोशनल एम्पॅथी. आता जी आपली टेस्ट आहे किंवा इन जनरल इन युअर लाईफ, इट इज नेसेसरी टू हॅव इमोशनल एम्पॅथी. इमोशनल एम्पॅथी पाहिजे. खूप जागेवर मदत होती इमोशनल एम्पॅथीने, पण प्रोफेशनल एन्व्हायरमेंटमध्ये कॉग्निटिव्ह एम्पॅथी हे इम्पॉर्टंट असतं. कारण की स्वतःला समोरच्या पोझिशन मध्ये टाकून विचार करणे ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण की तुम्हाला एकतर रॅशनली आणि अनालिटिकली, लॉजिकली विचार करणे हे यायला पाहिजे. म्हणून कॉग्निटिव्ह एम्पॅथी जनरली लोकांमध्ये कमी असते, आणि दॅट्स वाय यू शुड फोकस ऑन वर्किंग ऑन युअर कॉग्निटिव्ह एम्पॅथी. ठीक आहे. तर हे 2 टाईपचे एम्पॅथी असतात, आणि हे आहे द आइसबर्ग मॉडेल. हे आपल्याला एडवर्ड टी हॉलने दिलं. तर अकॉर्डिंग टू दिस मॉडेल आपण जे पाहतो ऐकतो ते फक्त 10% ऑफ अ म्हणजे बिहेवियर आहे. कसं एक्सप्लेन करू शकतो. इट इज जस्ट द टिप ऑफ द आइसबर्ग. आता आइसबर्ग कुणी ऐकलंय का कुठे कोणत्याही कॉन्टेक्स्ट मध्ये अँड्रेस करू शकतो, मग तुम्हाला कळेल. कोणी आइसबर्ग हा शब्द ऐकलाय? हो आदिती. सर म्हणजे डोंट नो म्हणजे करेक्ट ऐकलंय की नाही, बट आम्ही असंच फ्रेंड्समध्ये चर्चा करत असताना टायटॅनिक जे जहाज होतं तर ते आईसबर्ग म्हणजे अशा बर्फाचं एक असं डोंगर टाईप असतं, सॉरी बेट सारखं बर्फाचं, आणि त्याला धडकलेलं टायटॅनिक. तर तेव्हा हा शब्द ऐकलेला होता आईस. बरोबर. आइसबर्ग जनरली मी पण पहिल्यांदा तेव्हाच ऐकलेला. लावण्या तुला बोलायचं? हो सर, तेच सांगायचं होतं. मी पण तेव्हाच ऐकलं आहे. पण म्हणजे आईसबर्गला मराठीमधून हिमनग म्हणता.
आईसबर्गला मराठीमधून हिमनग म्हणता. म्हणजे जो हिमनग असतो आईसबर्ग, तो आपल्याला वरतून थोडाच दिसतो, पण आपल्याला माहिती नसतं की तो मोठा म्हणजे खालून समुद्रात किती मोठा असतो, आपल्याला त्याची जाणीव सुद्धा नसते. त्यामुळे जे हिमनग असतात ते खूप मोठे असतात आणि आपल्याला माहिती पण नसतं. बरोबर, हेच इम्पॉर्टंट गोष्ट आहे आईसबर्ग बद्दल. अपूर्वा. सर आइसबर्ग म्हणजे एक त्याची महत्वाची गोष्ट, त्याचा फक्त थोडासा भाग पाण्यावर असतो आणि बाकीचा सगळा जो मोठा भाग आहे तो पाण्याखाली लपलेला असतो. बरोबर. वेदिका, काही ऍड करायचं? सर आईसबर्गला मराठीमध्ये हिमनग म्हणता किंवा बर्फाचा डोंगर म्हणता. जो बरोबर. तरंगणाऱ्या हिमनद्यांमधून मोठ्या प्रमाणात बर्फाचे तुकडे दाखवतो, ज्याचा बहुतेक भाग पाण्याखाली लपलेला असतो. बरोबर. तर इम्पॉर्टंट गोष्ट आहे की मेजॉरिटी ऑफ द आईसबर्ग, खूप मोठा भाग आईसबर्गचा, तो असतो पाण्याखाली. तर सेम गोष्ट आपल्यासोबत असते. जे 10% जनरली विजिबल बिहेवियर, म्हणजे समोरचा काय बोलतोय, समोरचा काय ऐकतोय, जे आपण पाहतो ऐकतो, ते 10% विजिबल बिहेवियर जे असतं ते फक्त 10%. इट इज जस्ट अबाव द वॉटर, जे आपल्याला दिसतंय. तसं सपोज कोणतरी क्लोथिंग रेग्युलरली चेंज नसेल करत, म्हणजे तुम्हाला वाटतंय की तो सेम गोष्टी घालतोय हे ते, तर त्याला कसं वाटतंय हे फक्त क्लोथिंग, जेस्चर, फूड, लँग्वेज, हे 10%च असतं ऑफ द एंटायर ऍक्च्युअलिटी ऑफ द पर्सन इन फ्रंट ऑफ यू. तर जे ऍक्शन्स तुम्हाला दिसत आहेत समोरच्याचे, ते फक्त 10% आहे. 90% त्यांचे बिलीव्स, व्हॅल्यूज, भीती, फिअर्स, थॉट पॅटर्न्स, मोटिवेशन, कॉन्सेप्ट ऑफ टाइम, कम्युनिकेशन स्टाईल्स, हे सगळं इनविजिबल आहे. पण दॅट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ द पर्सन इन फ्रंट ऑफ यू. त्याची पर्सनॅलिटी कशी आहे त्या सगळ्याचा पार्ट आहे. तर जनरली आपल्याला फक्त 10% विजिबल बिहेवियर दिसतं आणि आपण त्याच्यावरच रिॲक्ट करतो किंवा त्याच्यावरच ऍक्शन घेतो आणि त्याच्या बेसिसवरच बाकी लोकांशी इंटरॅक्ट करतो सोशली. पण ते फक्त 10% आहे आणि तुम्हाला 10% मधून सगळी माहिती भेटूच नाही शकत. म्हणून जे डिटेक्टिव्ह रोल इकडे लिहिलंय, डोंट जस्ट रिॲक्ट टू द विजिबल टिप. कधी पण तुम्ही कोणाशी इंटरॅक्ट करत असाल, इट इज गुड इफ यू लुक बिलो द वॉटर. जर तुम्हाला इनविजिबल ड्रायव्हर जे आहे ते नोटीस होतात किंवा तुम्हाला ते कळतात की सपोज व्हिजिबल बिहेवियर मध्ये कोण कसं तरी ऍक्ट करतंय, तर त्याचं ऍक्च्युअल रिझनिंग काय ते तुम्ही इन्व्हेस्टिगेट करू शकता. हे 90% बिलो द वॉटर असतं. कल्चर हाइड्स मच मोर दॅन इट रिव्हील्स फ्रॉम इट्स ओन पास्ट. हे हॉलनी बोलले, त्यांनी हा मॉडेल बनवलाय. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. तर हा, हे इम्पॉर्टंट गोष्ट. इन्फरन्स लॅडर आठवत असेल तुम्हाला, तर कोर टेक्निक जे आहे, हाऊ टू स्टॉप द लॅडर. मी सांगितलं तुम्ही डायरेक्ट इकडे पोचता भरपूर वेळेस, तुमचा ब्रेन तुम्हाला डायरेक्ट इकडे नेतं. तर डायरेक्ट नेण्याच्या जागे हाऊ टू स्टॉप द लॅडर. द मोमेंट यू फील अ स्ट्रॉंग इमोशनल रिॲक्शन, anger, frustration, you've started climbing. Here's how to pause. Notice your reaction. तुम्हाला जे काय फील होत आहे किंवा जे काय विचार येत आहे ते पहिले थांबा, नोटीस करा. ह्याच्यासाठी तुम्हाला लागेल इंटरनल अवेअरनेस, जे आपण मागच्या क्लासमध्ये शिकलोय. इंटरनल अवेअरनेस तेच असतं की स्वतःचे फिलिंग्स हे सगळं नोटीस करायचं अबिलिटी. Acknowledge the feeling. This is your internal alarm bell that you are making assumptions. जेव्हा हे स्ट्रॉंग इमोशनल रिॲक्शन भेटले, थांबा, पहिले फिलिंग नोटीस करा. रिॲक्शन नोटीस करा. जे काही फिलिंग आहे, जे काही विचार आहे, त्याला अक्नॉलेज करा की हा, ते माझ्या डोक्यात आला आहे. मग त्याच्याबद्दल विचार करा की इंटरनल अलार्म बेल दॅट यू आर मेकिंग असम्पशन्स. तर तुम्ही नोटीस करा जे काही विचार आलाय, राग आलाय, तो का राग आलाय, कोणतीही फिलिंग आलाय, तो का आलाय आणि तो विचार का तुमच्या डोक्यात आलाय, काय अझम्पशन घेतलंय किंवा काय ऍक्च्युअल डेटा आहे त्याच्यामुळे तो विचार तुमच्या डोक्यात आलाय. तर त्यानंतर गेट क्युरियस, नॉट फ्युरियस. म्हणजे रागात नका जाऊ, विचार करा त्याच्याबद्दल
Work your way back down the ladder by asking questions. What belief led to my action? Is it based on evidence? म्हणजे जसं तुम्ही इकडे ऍक्शन पर्यंत पोहोचला, आता तुम्ही विचार करताय व्हॉट बिलीफ लेड टू माय ऍक्शन, इज इट बेस्ड ऑन एव्हिडन्स. इकडे आला, कन्क्लुजन मध्ये कसं पोहोचला, काय अझम्पशन केले, अझम्पशन मिनिंग का ऍड केली, डेटा सिलेक्ट केला, काय डेटा ऑब्झर्व केला. What conclusion did I draw? Is it supported by facts? What data did I select to focus on? What might I be missing? What's another possible story? तर बेसिकली कधीही तुम्ही स्ट्रॉंग इमोशनल रिस्पॉन्स पाहिला तर थांबा, विचार करा की तुम्हाला तो इमोशन किंवा स्ट्रॉंग फिलिंग का फील होतीये, आणि मग त्या लॅडरच्या अकॉर्डिंग परत खाली या. तुम्ही का अडॉप्ट केलं ती बिलीफ, का कन्क्लुजन ड्रॉ केला, का अझम्पशन घेतले, का मिनिंग ऍड केली, का हाच डेटा सिलेक्ट केला, आणि सगळा डेटा ऑब्झर्व केलाय की नाही. जर तुम्ही हे कराल तर तुम्ही जे रॅश डिसिजन असतात ना, म्हणजे रागात घेतलेले किंवा इमिजिएटली घेतलेले, ते कमी होणार. कारण की तुम्ही ऑब्झर्व करताय, म्हणजे हे सगळं होतंय, पण तुम्ही मग ईच स्टेप स्क्रुटनाइज करताय. तुम्ही दर स्टेप चुकीची आहे बरोबर आहे ते पाहताय. ठीक आहे, कळालं सेकंडला हे जनरली कसं करायचं असतं ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये याचा यूज. एक तर आहे की तुम्ही सवय लावा की डेटा ऑब्झर्व करताय, त्यानंतर हे ऑटोमॅटिकली होतंय, अझम्पशन्स पर्यंत पोहोचताय, काय अझम्पशन्स बनवताय ते नोटीस करताय, आणि मग त्यानंतर ऍक्शन घेताय. दिस इज वन वे. अनदर वे इज टू, इन केस ऑफ स्ट्रॉंग इमोशनल रिॲक्शन्स, तुम्ही वरपर्यंत पोचाल, पण मग त्यानंतर विचार करा कसं वरपर्यंत पोचला. ठीक आहे, कळालं सगळ्यांना? कुणाला काही डाऊट असेल विचारू शकता. कुणालाच डाऊट नाही? ठीक आहे, तर आपण आता काही स्पॉट द रंगचे प्रश्न पाहू. कोणाला डाऊट होता का? हँड रेस केलं, सॉरी मी स्लाइड चेंज करतो. आहे का डाऊट? ठीक आहे, ठीक आहे, आय एम अज्युमिंग नाही आहे. तर आपण आता हा गेम, नॉट नेसेसरली गेम, पण स्टेटमेंट and identify the rung of the ladder of inference it comes from. Your teacher handbags you thought you aced, but you got a B-. हे सिच्युएशन आहे की टीचरने तुम्हाला पेपर परत दिला, तुम्ही विचार केलता की तुम्ही एकदम मस्त केलाय तुमचं सर्टिफिकेट. हो दर्शना? दर्शना डाऊट आहे? दर्शना माईक ऑन करू शकतेस तू? आय गेस डाऊट नाही आहे, आणखी काही बोलली नाही आहे का? ठीक आहे, तर हे सिच्युएशन आहे. युअर टीचर हँड्स बॅक अ टेस्ट, यू थॉट यू एस्ट बट यू गॉट अ B-. टीचरने तुम्हाला पेपर परत दिला, तुम्हाला वाटलेलं की तुमचा खूप चांगला गेलाय, पण तुम्हाला B- भेटलं. आता पहिला स्टेटमेंट, द टीचर ग्रेडेड माय टेस्ट ॲट द एंड ऑफ द डे अँड शी वॉज टायर्ड अँड ग्रम्पी. तुम्हाला कोणत्या ह्याच्यावर येतं हे वाटतंय, कोणत्या रंगवर येतं त्याच्यापैकी? स्टेटमेंट परत पाहिजे तर सांगा मला, दाखव. दाखवा सर. I take action. I take action. सर परत सांगा. एक एक करून पहिले हँड रेस करा, मग मी अनम्यूट करतो, किंवा चॅट मध्ये पण टाईप करू शकता, मी पाहत. हँड रेस करा किंवा टाईप करा कमा. तर मराठीत समजतं, टीचरने तुम्हाला पेपर परत दिला, तुम्हाला वाटलं की तुमचा खूप चांगला गेलाय, तुम्हाला A+ भेटेल, पण तुम्हाला B- भेटला. तर तुम्ही विचार केला की
ती टीचर आहे, तिने माझा टेस्ट दिवसाच्या शेवटी चेक केला, तेव्हा ती थकलेली होती आणि थोडी रागात होती, कारण की तिने खूप पेपर चेक केले. हे तुमचा जो विचार आला किंवा हे जे स्टेटमेंट आहे, हे कोणत्या रंगवर आहे किंवा कोणत्या स्टेजवर आहे या लॅडरच्या, तो आहे प्रश्न. कळालं? तर खूप लोक अडॉप्ट बिलीव्स बोलतायत. अजून काही अजम्पशन्स सोनाली? ठीक आहे, ज्यांनी रेज हँड केला ते बोलू शकता. सर 5 नंबरच्या. ठीक आहे, कन्क्लुजन्स. पूजा? अदिती 4, श्रुती 4, तेजस 4. अनुष्का तुझा आवाज कट होत आहे, येत नाही. ठीक आहे, आता सगळे 4 बोलायला लागले. अजम्पशन आधी सगळे. ठीक आहे, ठीक आहे तेजस. 4, 4, 4. ठीक आहे, ठीक आहे. तर मी पाहतोय भरपूर लोक 4 आणि आधी अडॉप्ट बिलीव्स म्हणत होते. 6. तर त्याचा ऍक्च्युअल आन्सर आहे 4, मेकिंग अन अजम्पशन. आता कुणाला समजायचंय का त्यांनी का विचार केला 4 म्हणून? हँड रेस करू शकता. हो सोनाली? सर कारण डायरेक्ट टीचरनी खूप पेपर चेक केले आणि डायरेक्ट म्हणजे त्या थकलेल्या होत्या, शेवटच्या दिवशी त्याचा पेपर चेक केला, त्यामुळे डायरेक्ट त्यांनी अजम्पशन म्हणजे आपण जर आम्ही विचार केला, सपोज डायरेक्ट त्या थकलेल्या होत्या त्याच्यामुळं त्यांनी पेपर याच्यात चेक केला, त्याच्यामुळं विचार आला की डायरेक्ट त्यांनी अजम्पशन तयार केलं. बरोबर. अदिती? सर मी तो जो सीन होता ज्याच्यामध्ये की माझ्याकडे पेपर आला आणि मी बघितलं की मी A+ मिळवू शकत होते, बट मला B मिळाला असा. तर मी तो सीन बघितला आणि माझ्या डोक्यामध्ये म्हणजे मी स्वतः तयार केलं ते रिअल नव्हतं. कदाचित माझे आन्सर पण चुकलेले असू शकतात, बट मी असा विचार केला की टीचरांनी माझा पेपर कदाचित लास्ट चेक केला असेल आणि त्या रागात असतील, त्यांनी इतर पेपरचा राग माझ्या पेपरवर काढला. तर हे सर्व मी मनात तयार केलं, म्हणजे मी स्वतः विचार करून तयार केलं, म्हणून मला ऑप्शन नंबर 4 वाटलं. बरोबर. तर बेसिकली तुम्हाला काहीच माहिती नाही दिली आहे इकडे, की तुमच्या टीचरने पेपर ते एकदम शेवटी चेक केलता, तुमचा थकलेली होती आणि क्रम्पी आहे. तुम्ही स्वतः अज्युम करताय, म्हणून मेकिंग अन अजम्पशन. तुमच्याकडे तो डेटा नाहीये, तुम्ही स्वतः बनवता. आता सेकंड आहे, माय स्कोर ऑन दिस टेस्ट इज अ B-. हे कोणत्या रंगवर येतं? फर्स्ट सेकंड दाखवतो मी सर ते. मराठीतून सांगा ना. म्हणजे तुमच्या डोक्यात हे आलं की तो टेस्ट म्हणजे फक्त त्या टेस्ट मध्ये B- आलंय, हाच आहे स्टेटमेंट. हा आहे, माय स्कोर ऑन दिस टेस्ट इज अ B-. तुमच्या टेस्ट मध्ये B- ग्रेड आली, एवढं माहिती आहे तुम्हाला. तर कोणत्या स्टेजवर येतं सांगा? सर 2. 2. ठीक आहे, अजून? either raise your hand or type in the chat. हो, 2 सांगितलंस ना तू? ठीक आहे. येस सर, अदिती सांगितलं. 1. विवेक डेटा/ऑब्झर्वेशन. ठीक आहे, म्हणजे 1. तेजस? सर ऑब्झर्वेशन डेटा. ठीक आहे, फर्स्ट. अनुष्का आय टेक ऍक्शन. ठीक आहे. अपूर्वा बोलू शकतेस. सर फर्स्ट नंबरचा आय ऑब्झर्व डाटा. ठीक आहे, प्रेरणा पण 1. ठीक आहे, सर 1. ठीक आहे. सगळे मोस्टली 1 or 2 म्हणतायत. ठीक आहे. अनुष्का तुला समजायचं, तू हे का म्हटलीस आय टेक ऍक्शन 7 स्टेप? सर एकदा एक्सप्लेन करा ना, मला हे समजलंच नव्हतं त्याच्यामुळे. तर बेसिकली स्टेटमेंट आहे की या टेस्टवर स्कोर B- आलाय. तुम्हाला सांगायचं पा सिच्युएशन आहे, टीचरने तुम्हाला पेपर परत दिला, तुम्हाला वाटलेलं की तुम्हाला A+ येईल, तुमचा एकदम चांगला पेपर दिलाय, पण तुम्हाला आलंय B-. हे सिच्युएशन आहे.
आता त्यात स्टेटमेंट आहे की माय स्कोर ऑन दिस टेस्ट इज B-. माझ्या या पेपरमध्ये B- आले. हे कोणता स्टेप आहे त्या लॅडरचा हे विचारतोय. तो लिहिला आय टेक ऍक्शन. तर समजू शकते. सॉरी सर, ते समजलं नव्हतं ना म्हणून ते चुकून टाकलेलं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर ऑलमोस्ट सगळे बरोबर आहे. फर्स्ट अँड सेकंड आन्सर इधर वन ऑफ द टू आहे, कारण की जेवढं इन्फॉर्मेशन दिलंय त्याच्यापैकी तुम्ही सांगू नाही शकत की ते डेटा फक्त ऑब्झर्व करताय का सिलेक्ट पण करताय. काय काय डेटा दिलाय, इट इज अन एक्झाम्पल. तर ठीक आहे, 1 आणि 2 बरोबर आहे. आता थर्ड वाला, इट इज ग्रेट प्रूव्स आय एम जस्ट नॉट गुड एट दिस सब्जेक्ट. हे कोणत्या रंगवर येतं कोणी गेस करू शकतो? गेस नाही, आन्सर करा. इधर रेज युअर हँड और टाइप इन द चॅट. हो अदिती, सर एकदा ती स्लाइड दाखवाल का? दाखवतो. सर प्लीज दाखवा ना स्लाइड. दाखवतो. तर बेसिकली वेदिका, इट इज द स्टेटमेंट इज दॅट हे असं झालं की तुम्हाला वाटलेलं की एकदम चांगला पेपर गेलाय आणि तुम्हाला B- भेटलंय, पण तुम्हाला वाटतंय की तुम्ही त्या सब्जेक्ट मध्ये चांगले नाही, कारण की तुम्हाला वाटलेलं पण तुम्हाला नाही आलं. तर हे कोणत्या स्टेजवर आहे हे विचारतो. हो लावण्य. सर मला 6 नंबरचं वाटतंय. आय मॅम मला बिलीव्ह. ठीक सर आहे, मला पण 6 नंबरचं वाटतंय. ठीक आहे. आय ऍड बिलीव्स. बाकी कोणाला आन्सर करायचं चॅट मध्ये लिहू शकता. विचार नका करू, चुकीचं असलं तरी ठीक आहे, आपण शिकतोय. ठीक आहे, तेजस पण 6, आदिती 5 और 6. ठीक आहे, सोनाली 6, संस्कृती 6. एक ऍक्शन और कन्क्लुजन 5 और 7. ओके, 6. भरपूर लोकांना 6 वाटतंय. ठीक आहे, ठीक आहे. तर भरपूर लोकांना 6 वाटतंय. तर तुम्ही बरोबर आहात. तर तुम्ही स्वतःबद्दल एक बिलीफ आहे, म्हणजे स्वतःबद्दल काहीतरी शिकताय, त्या सिच्युएशन पासून शिकताय पण नाही किंवा अडॉप्ट करताय. नेसेसरी नाही की तुम्हाला तो सब्जेक्ट येतच नाही. तुम्ही फक्त ते सिच्युएशन मधून अडॉप्ट करताय, कारण की तुमचं पास्ट एक्सपिरियन्स कसं आहे ते काय असतं. तर बरोबर आन्सर आहे रंग 6. तर असे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. आणि जनरली तुमच्या स्वतःसाठी पण इट इज अ गुड प्रॅक्टिस की तुम्ही जेव्हा स्टॉप द लॅडर पण कराल, सपोज हे स्टॉप द लॅडर पण कराल, तर तुम्हाला रेकग्नाइज होणं की तुम्ही कोणत्या ह्याच्यावर आहे, स्टेजवर, ते पण इम्पॉर्टंट असतं. तर इम्पॉर्टंट गोष्ट आहे नोटीस करणं की कोणत्या स्टेज किंवा रंगवर आहात. ठीक आहे. आता गोल्डन रूल आणि प्लॅटिनम रूल बद्दल बोलू. तर गोल्डन रूल तुम्ही ऐकला असाल, ट्रीट अदर्स ॲज यू वॉन्ट टू बी ट्रीटेड. ऐकलंय का सगळ्यांनी? ऐकलंय तर हँड रेस करा किंवा हँड रेस करा किंवा चॅट मध्ये लिहा. ट्रीट अदर्स ॲज यू वॉन्ट टू बी ट्रीटेड. दुसऱ्यांशी तसं वागा जसं तुम्हाला दुसऱ्यांपासून वागलं पाहिजे. ठीक आहे, तेजसनी नाही ऐकलंय, मानसीने नाही ऐकलं. अजून कोणीच नाही ऐकलं बाकी? ट्रीट अदर्स ॲज यू वॉन्ट टू बी ट्रीटेड. संस्कृती बोलायचं तुला? ठीक आहे, आय गेस नाही ऐकलंय. तर जनरली खूप लोकांना इंटरनलाइज असतं. जसं तुम्ही पण विचार कराल तर तुम्ही हे असंच वागत असाल. तुम्ही दुसऱ्यांना जसं ट्रीट करता, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांशी तसं वागता जसं तुम्हाला स्वतःसोबत वागलेलं पाहिजे. बरोबर? हा, ते चालेल की गोल्डन रूल नाही, हे तर ठीक आहे, फक्त नाव दिलंय त्यांना. इम्पॉर्टंट गोष्ट आहे की हे तुम्ही ऐकलंय आणि असं वागतात. किती लोकांना वाटतं की ते तसं वागतात, की तुम्ही जसं वागता जसं
तुम्हाला दुसरे लोक तुमच्यासोबत कसं वागतील असं वाटतं, की इव्हन जर तुम्ही हे ऐकलं नाही, तुम्ही तसंच वागता. वेदिका यश म्हणतीये. अजून हो तेजस बोल. सर सर थोडं सर रिपीट परत करता? एकदा ना. काय? सर रिपीट द क्वेश्चन. हा तर मी म्हणतोय, आता भरपूर लोकांनी ऐकलं तर नाहीये, पण किती लोक असं वागतात जसं त्यांना पाहिजे की दुसरे त्यांच्यासोबत वागतील. जसं जर तुम्हाला पाहिजे की लोक तुमच्यासोबत शांतीने बोलावं, राग नाही करावं, तर तुम्ही तसंच वागता. असं किती लोकांना वाटतं. तर भरपूर लोक येस, काही नो. तर जनरली असं नोटीस केलंय, रिसर्च पण केलंय त्याच्यावर, की लोक ह्याला फॉलो करतात नॅचरली, पण त्यात फ्लॉ काय आहे? दिस इज द फॉल्स कन्सेन्सस इफेक्ट. इज अ कॉग्निटिव्ह बायस where we assume others share our beliefs and preferences. It is based on your ladder and your iceberg. तर बेसिकली तुमचे जे वॉन्ट असतात, तुम्हाला जसं वागणूक पाहिजे स्वतःसोबत, ते तुमच्या लॅडरवर आणि तुमच्या आईसबर्गवर डिपेंड करतात, बरोबर? तर कारण की ते तुमच्या आईसबर्ग आणि तुमच्या लॅडरवर डिपेंड करतात, त्याचं नेसेसिटी नाहीये, की गरज नाहीये की दुसऱ्यांचं पण तेच असेल लॅडर आणि आईसबर्ग. त्यांचे वेगळे वॉन्ट्स असतील, त्यांचे प्रेफरन्स वेगळे असतील, त्यांचे बिलीफ्स वेगळे असतील, बरोबर? तर त्यानंतर एक येतं द प्लॅटिनम रूल. ट्रीट अदर्स ॲज दे वॉन्ट टू बी ट्रीट. आता त्याचं मीनिंग आहे की दुसऱ्यांसोबत असं वागा जसं त्यांना पाहिजे, त्यांना वागणूक पाहिजे त्यांच्यासोबत, तसं वागा. ते ऍक्च्युली चांगलं असतं. आता किती लोकांना वाटतं की ते प्लॅटिनम रूलने जातात, की ते दुसऱ्यांसोबत असं वागतात जसं त्यांना पाहिजे. इधर रेज युअर हँड और टाइप, बोथ इज फाइन. एक सेकंड मी आलो. हॅलो, सॉरी, मी परत आहे. हा, तर मी म्हणत होतो, किती लोक किती लोकांना वाटतं ते गोल्डन रूल नाही, प्लॅटिनम रूलनी स्वतःला वागवतात. सॉरी, थोडं दरवाजावर कोणतरी आलं तर उघडायला गेलं. एकदा रिपीट करू शकता तुमचे आन्सर्स? प्रश्न आहे, किती लोकांना वाटतं ते असे वागतात जसं दुसऱ्यांना वागणूक पाहिजे त्यांच्यासोबत, आणि असं नाही की जसं त्यांना स्वतःला पाहिजे. हो देखील. हो लावण्य, माईक चालू करू शकतो. आता सगळ्यांनी आधी पण यश म्हटलं गोल्डन रूल साठी, की ते असं वागतात जसं त्यांना स्वतःला
वाटतं की त्यांच्यासोबत कसं वागलं, म्हणजे तुम्हाला सपोज एक पर्टिक्युलर गोष्ट आवडते त्याच्यासाठी पण येस म्हटलं, आणि आता ह्याच्यासाठी पण येस म्हणताय की तुम्ही असं वागता जसं समोरच्याला वागणूक पसंत आहे किंवा आवडतेच पसंत आहे. दोन्ही येस कसं असू शकतं? स्टार्ट पासून जाऊ. गोल्डन रूल बेसिकली मीन्स की तुम्ही दुसऱ्यांसोबत अशी वागणूक करता जसं तुम्हाला आवडते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सपोज आवडतं शांततात बोलणं, नाही ओरडणं, किंवा तुम्हाला एक पर्टिक्युलर गोष्ट किंवा एक पर्टिक्युलर टाइप ऑफ कम्युनिकेशन आवडतं, तर तुम्ही दुसऱ्यांसोबत पण त्याच पर्टिक्युलर टाइप ऑफ कम्युनिकेशन मध्ये वागणूक करता. ते आहे गोल्डन. तर किती लोकांना वाटतं की ते गोल्डन रूल फॉलो करतात, की तुम्ही दुसऱ्यांसोबत तशी वागणूक करता जशी तुम्हाला पाहिजे. अदिती येस म्हणतीये, सोनाली येस, मानसी, ऋतुपर्णा, ठीक आहे. ठीक आहे, भरपूर लोक येस म्हणतात. आता प्लॅटिनम रूल हा आहे की तुम्ही दुसऱ्यांची अशी वागणूक करता जशी वागणूक त्यांना पाहिजे. आता यात फरक काय आहे कळालं तुम्हाला? ह्यात जशी वागणूक तुम्हाला पाहिजे आणि यात जशी वागणूक समोरच्यांना पाहिजे. तर तुम्हाला आता काय वाटतं, किती लोक प्लॅटिनम रूल फॉलो करतात? सर रिपीट करता? प्लॅटिनम रूल आहे, प्लॅटिनम रूल आहे की तुम्ही वागणूक अशी करता जशी समोरच्यांना पाहिजे. नो नो, मला याचे तर नोट्स भेटले पण ठीक आहे. तर बेसिकली गोल्डन रूल मध्ये प्रॉब्लेम आहे तर फॉल्स कन्सेन्सस इफेक्ट. बेसिकली एक बायस आहे की जो तुमची आवड निवड आहे, तुम्हाला सपोज शांततेत बोलणं पसंत आहे किंवा काही असो, ते तुमच्या पास्ट एक्सपिरियन्स, तुमच्या लॅडर आणि तुमच्या आईसबर्ग वर डिपेंडंट असेल. तुम्ही युनिक आहात. जे तुम्हाला पर्टिक्युलर पाहिजे, व्हॉट एव्हर वागणूक पाहिजे तुम्हाला, ते तुमच्या साठी युनिक आहे. गरज नाही की सगळ्यांना पण सेम वागणूक पाहिजे. तर डॉक्टर टोनी अलेसांड्राने बोललेलं की दिस इज व्हॉट आय वॉन्ट, सो आय गिव्ह दिस टू एव्हरीवन. बेसिकली द गोल्डन रूल पासून आपल्याला प्लॅटिनम रूल कडे जायला पाहिजे. आपण दुसऱ्यांच्या आईसबर्ग, आपण दुसऱ्यांच्या लॅडर बद्दल विचार करायचा आणि आपण त्यांच्याशी वागणूक अशी करायची की त्यांचा आईसबर्ग आणि त्यांचा लॅडर फुलफिल्ड असो, की त्यांच्या जसं त्यांना पाहिजे तशी वागणूक करावी. तर हे आहे प्लॅटिनम रूल. तर जनरली असं असतं की भरपूर लोक गोल्डन रूल फॉलो करतात पण प्लॅटिनम रूल खूप लोक नाही करत. बट प्लॅटिनम रूल इज अ बेटर रूल दॅन द गोल्डन रूल. आणि आपल्याला ऍक्टिव्हली एफर्ट्स घ्यायचे की आपण गोल्डन रूलच्या पुढे जाऊन प्लॅटिनम रूल वर काम करू. ठीक आहे, सगळ्यांना कळालं हे? जर नाही कळालं डाऊट विचारा. रेज युअर हँड, टाइप इन द चॅट, एनिथिंग. ठीक आहे, ठीक आहे, आय गेस सगळ्यांना कळालं. तर हे एक गोष्ट आहे जे तुम्ही सपोज दोन मित्रांसोबत बसून कधी एकदा एक्सपेरिमेंट करू शकता. तर बेसिकली 3 लोक घ्या. एकला 3 रोल आहेत, द लिसनर, द एक्सपर्ट, द रिअल स्टोरी. हे रोल असाइन करा. द लिसनरचं काम आहे की मध्ये बसून फक्त ऐकायचं की द एक्सपर्ट आणि द रिअल स्टोरी काय म्हणतीये. द एक्सपर्ट विल फक्त फॅक्ट्स, डेटा आणि स्टॅटिस्टिक्स, एक कोणतेही टॉपिक चूज करा आणि फक्त फॅक्ट्स, डेटा आणि स्टॅटिस्टिक्स व त्याच्याबद्दल बोलला. द एक्सपर्ट तो काहीही पर्सनल एक्सपिरियन्स किंवा पास्ट एक्सपिरियन्स किंवा बिलीफ स्वतःच काहीच नाही बोलणार. फक्त फॅक्ट्स जे आपण नोटीस करू शकतो, डेटा जो आपण ऑब्झर्व करू शकतो, स्टॅटिस्टिक्स जे आपण कॅल्क्युलेट करू शकतो त्याच्याबद्दल बोलणार. आणि रिअल स्टोरी असेल तो पर्सनल एक्सपिरियन्स, अनेक्डोट्स, जसे त्याच्यासोबत त्या टॉपिक बद्दल काहीतरी झालंय. सपोज टॉपिक आहे लाईफ ॲट आवर स्कूल, तर जो एक्सपर्ट आहे तो फक्त डेटा सांगेल. जो रिअल स्टोरी आहे तो तुम्हाला हे सांगेल की
माझ्यासोबत स्कूलमध्ये असं एकदा झालतं, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं तसं वाटतं, जे काय असो. तर काय करायचं, जो एक्सपर्ट आणि रिअल स्टोरी आहे दोघं सोबत 2 मिनिटासाठी द लिसनरशी बोलतील. द लिसनर मध्ये बसला असेल आणि त्याला फक्त ऐकायचं की दोघं द एक्सपर्ट आणि द रिअल स्टोरी काय म्हणतात. आणि तुम्हाला एंड मध्ये नोटीस करायचंय द लिसनरला की तुम्ही कोणत्या स्पीकरशी जास्त बोलला, जास्त ऐकलं. की तुम्ही एक्सपर्टचं जास्त ऐकलं का रिअल स्टोरीचं जास्त ऐकलं. का असं का झालं, की सपोज तुम्ही त्या एक्सपर्टचं जास्त ऐकलं तर का झालं. आणि हे आपल्याला स्वतःच्या लिसनिंग बायसेस बद्दल काय सांगतं, विच डेटा यू नॅचरली सिलेक्ट. आता तुम्हाला आठवणीत असेल हे लॅडर ऑफ इन्फरन्स जे आहे, त्यात सेकंड स्टेप आहे आय सिलेक्ट माय डेटा. जनरली हे अनकॉन्शियसली होतं, आपल्याला कळत पण नाही की आपण कोणता डेटा सिलेक्ट केला आणि कोणता इग्नोर केला. तर जे आय सिलेक्ट माय डेटा असतं त्यात पण काही नॅचरल आणि क्रिएटेड बायसेस असतात. तुम्ही जनरली काही लोक एकदम फॅक्ट्सवर एकदम टिकून असतात की हा हे फॅक्ट्स आहेत आणि हेच नोटीस करणार. ते दरवेळेस जे डेटा सिलेक्ट करतील ते असतील फॅक्ट्स. काही लोक असे असतात जे इमोशनली खूप रेझोनेट करू शकतात दुसऱ्यांशी. जर कोणी काही पर्सनल स्टोरी सांगितली तर त्यांनी खूप स्ट्रॉंगली रिलेट करणार आणि ते तो डेटा घेणार पर्सनल एक्सपिरियन्सेसचा. तर जर हे 3 चेअर्स ऍक्टिव्हिटी आहे, ते तुम्हाला बेसिकली एक आयडिया देतं स्वतःच्या बायसेस बद्दल, की तुम्ही कुणाला जास्त ऐकता आणि तुम्ही कोणता डेटा नॅचरली सिलेक्ट करता. आणि तुम्ही हे डोक्यात ठेवू शकता, जर सपोज कोणतेही पुढे सिच्युएशन झालं आणि तुम्ही नोटीस केलं की हा फॅक्ट सांगतोय आणि तो हे सांगतोय पर्सनल स्टोरी, पण मी पर्सनल स्टोरीमुळे जास्त अवॉइड होतोय. पण तुम्हाला माहिती आहे कारण की तुम्ही हे असं एकदा केलंय की तुम्ही नॅचरली पर्सनल स्टोरीज किंवा द रिअल स्टोरीमुळे जास्त अफेक्ट होता किंवा जास्त इम्पॉर्टन्स देता त्याला, त्या डेटाला नॅचरली. तर तुम्ही नोटीस करू शकता आणि त्याच्यासाठी इक्वलाइज करू शकता की नाही, मी हे नॅचरली मला हे असं आहे, तर नेसेसरी नाही. ठीक आहे, कळालं सगळ्यांना हे. फॅक्ट म्हणजे काही ऑब्जेक्टिव्ह गोष्ट. कळालं. जसं द अर्थ रिव्हॉल्व्ह अराउंड द सन, हे फॅक्ट आहे, ह्यात काही चेंज नाही करू शकत. ठीक आहे, आता एक समरी घेऊ, मग आपला क्लास बेसिकली झालाय. द लॅडर, बी अवेअर. तुम्हाला लॅडर आठवणीत ठेवायचं की असे असे स्टेजेस आहेत 7, कसे जातात, कोणतं स्टेज फॉलो करतं आणि कोणतं स्टेज इम्पॉर्टंट आहे. बेसिकली मेकिंग द असम्पशन. आईसबर्ग, जे काही समोरचं माणूस करतोय ते फक्त 10% आहे अप्रॉक्सिमेटली, किंवा इट इज अ व्हेरी स्मॉल पार्ट ऑफ देअर टोटल बिईंग, त्या टोटल पर्सनॅलिटी. तो का करतोय, कसं करतोय, या सगळ्याचं छोटं पार्ट आहे. द प्लॅटिनम रूल, calibrate your actions to others needs, not just your own. आपण गोल्डन रूल फॉलो करतो जनरली, त्याच्यामधून आपल्याला पुढे जायचं आहे आणि आपल्याला प्लॅटिनम रूलला पोहोचायचं आहे की आपला जो बिहेवियर आहे दुसऱ्यांकडे तो त्यांच्या अकॉर्डिंग असायला पाहिजे, नॉट आपल्या अकॉर्डिंग. आणि द 2 स्टेप पॉइंट्स, स्टॉप द लॅडर रूल, की कधी स्ट्रॉंग इमोशनल रिस्पॉन्स आला तर लॅडर थांबवा आणि विचार करा खालचे स्टेप्स कुठे चुकलं असेल आपण किंवा कुठे काय. ठीक आहे, हे एक समरी आहे. And then again, awareness is a practice, not a destination. तर झालंय आपला आजचा क्लास तर झालाय. कुणाला काही डाऊट असतील, काही बोलायचं असेल तर थांबू शकता, विचारू शकता. पण जर दुसरी काही क्लास असेल तर जाऊ पण शकता. हो तेजस, तुला डाऊट आहे की आधीपासूनच हँड रेस्ट आहे? एक्झाम्पल द्या सांगा. तुझा आवाज तुटतोय, अजून एकदा बोलू शकतो? तेजस, मला ऐकू नाही आलं, एकदा रिपीट करशील? ठीक आहे, आदिती तू बोल.
सर मी किती वेळ म्हणजे केव्हापासून लक्ष द्यायचा प्रयत्न करते की दोघं रूल मध्ये मला नुसतं कन्फ्युजन होत आहे. ठीक आहे, तुला परत समजतो. गोल्डन रूल जो आहे तो आहे की तू दुसऱ्यांशी असं बिहेवियर करते जसं तुला आवडतं. सपोज की कोण तुला सपोज काही टॉपिक समजत नाहीये, तर कोण तुला शांततेत बसवेल आणि चांगलं समजेल हे तुला आवडतं. पण आता काही मुलं असे असतील की त्यांना आवडतं की टीचर त्यांना फक्त टॉपिक सांगेल, थोडं ओव्हरव्ह्यू दे आणि मग ते स्वतः जाऊन त्या डेप्थ मध्ये जाऊन शिकतील. तर ॲज अ टीचरचं काम आहे की ज्या स्टुडंटला जे आवडतं, म्हणजे जे त्यांची लर्निंग प्रोसेस आहे त्याच्या अकॉर्डिंग जा. ते आहे प्लॅटिनम रूल. आता गोल्डन रूल असं म्हणतोय, सपोज तू टीचर आहे की जर तुला आवडतं कोणी शांततेत तुला बसून समजवलंय, तर तू सगळ्यांना तेच करायला पाहिजे. हे तुला गोल्डन रूल सांगतं की तुझं बिहेवियर जे बिहेवियर तुला आवडतं तेच तू सगळ्यांना अप्लाय करशील. तुझं बिहेवियर टुवर्ड्स एव्हरीवन एल्स विल बी द सेम, की तू सगळ्यांना समजून खाली बसून समजावशील आरामात. पण प्लॅटिनम रूल म्हणतं की तुला आवडतं की कोण तुला शांततेत समजून बसून सांगितलं, पण जर समोरच्याला आवडतं की तू फक्त एक ओव्हरव्ह्यू दे टॉपिकचा आणि मग ते स्वतः जाऊन त्यात रिसर्च करतील आणि शोधतील, तर त्यांना त्या प्रकारे शिकवायचं. कळालं? येस सर, थँक्यू. लावण्या? मला तेच समजून सांगायचं होतं. मी बोलणार होते की मी समजून सांगू का? हा ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. दर्शना? सर हे दोन तुम्ही जे रूल सांगितले तिच्यावर आपल्याला कसे प्रश्न विचारतील? प्रश्न जनरली त्याचं ऍप्लिकेशन असेल. जसं अ, ते विचारतील सपोज की एक्झाम्पल कसं देऊ, एक सेकंड. ते विचारतील की सर तुम्ही मग ते की तुम्ही 3 क्वेश्चन विचारलेले होते. हं, टेस्ट मध्ये A+ मिळणार होता बट B- मिळाला. हं. ते असे पण क्वेश्चन. गोल्डन रूलशी कसं रिलेटेड? हा ती विचारते ते फक्त गोल्डन करा. रूलचं कसं काय. हा तर मी म्हणतोय की डिरेक्ट क्वेश्चन नाही येणार की हे गोल्डन रूल आहे का हे प्लॅटिनम रूल आहे. असे प्रश्न येतील ज्यात तुम्हाला अप्लाय करायचं असेल की ते सांगतील तुम्हाला काय आवडतं, समोरच्याला काय आवडतं, तर तुम्ही काय प्रिफर कराल. इवन इफ समोर तुम्हाला वाटत असेल की समोरच्याचं जे बिहेवियर टाईप आहे किंवा त्यांना जे आवडतं, ज्या प्रकारे समोरचं त्यांना बोलतं, तर ते विचित्र असेल, सपोज प्रश्नामध्ये असं लिहिलेलं असेल, तरी तुम्ही कसं ट्रीट कराल. म्हणजे येऊ शकतात. इट विल बी सिच्युएशनल. सोशल इंटेलिजन्स असा टॉपिक आहे ज्यात असं नाही की मॅथ्समध्ये तुम्ही एक गोष्ट शिकली तर तेच येणार. त्यात ते सिच्युएशन बनवून काही विचारू शकतात तुम्हाला. हे जनरल प्रिन्सिपल जे आहे, जसं लॅडर ऑफ इन्फरन्स नोटीस करायचं, तर सपोज त्यांनी सिच्युएशन दिली आहे तर तुम्ही चूक कुठे सांगू शकता, हे जनरली माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. संस्कृती आहे. ओके भैया. सर आपने जो लास्ट में एक्सप्लेन किया सर सगळ्यात शेवटला लास्ट एक्सप्लेन केलं ते परत कोणता टॉपिक किंवा पॉइंट? सर सगळ्यात लास्ट वाला हम्म? टॉपिक सर मला पण त्याच्यात थोडं कन्फ्युजन आहे. लास्ट वाला टॉपिक जो तुम्ही घेतलेला. गोल्डन रूल वाला, गोल्डन रूल प्लॅटिनम रूल वाला. नाही त्याच्यानंतरचं. द 3 चेअर्स ऍक्टिव्हिटी हा जे मी म्हटलं तुम्ही 2 मिनिटं. हा ठीक आहे, सांगतो मी. तर बेसिकली जसं आपण पाहिलं हे लॅडर आहे, तर ह्यात जेव्हा मी सांगत होतो त्यावेळेस सांगितलं की आय सिलेक्ट माय डेटा. ह्यात हे नॅचरली होतं. या तुम्ही कंट्रोल करायला काहीच नाही करू शकत, बरोबर. फक्त तुम्ही काय करू शकता की तुम्ही नोटीस करू शकता तुम्ही कोणता डेटा नॉर्मली सिलेक्ट करता. त्याच्यासाठी ही 3 चेअर्स ऍक्टिव्हिटी खूप कामाची. या 3 चेअर्स ऍक्टिव्हिटी मध्ये काय करायचं, 3 मुलं, तुम्ही आणि 2 मित्र-मैत्रिणी बसा. रोल द्या, द लिस्नर, द एक्सपर्ट, द रिअल स्टोरी. जो लिस्नर आहे तो मध्ये बसेल आणि ह्या दोघांचं बोलणं ऐकतील. एक्सपर्ट जो आहे तो फक्त फॅक्ट, डेटा, स्टॅटिस्टिक्स बद्दल बोलेल. कोणताही एक टॉपिक चूज करा, त्याच्यावर तो रिसर्च करेल
त्याच्यावरचे तो फॅक्ट डेटा स्टॅटिस्टिक्स काढ. त्याचा मिनिंग आहे त्या सगळं ऑब्जेक्टिव्ह असेल, त्यात काहीच हे नसेल की इमोशनल रिस्पॉन्स तुमचं इव्होक करेल. आणि द रिअल स्टोरी पर्सनल एक्सपिरियन्स मधून गोष्टी सांगेल त्याच टॉपिकवर. जसं लाईफ ॲट आर स्कूल जे आहे, तर तो जो एक्सपर्ट आहे तो डेटा काढेल की एवढे लोक पास झाले, एवढ्या लोकांना पॉझिटिव्हली वाटलं, एवढ्या लोकांना नेगेटिव्ह एक्सपिरियन्सेस होते आपल्या स्कूलमध्ये, हे सगळं काढेल ते एक्सपर्ट. तो रिअल स्टोरी आहे, तो पर्सनल सांगेल की माझ्या स्कूलमध्ये असं घडलेलं माझ्यासोबत, तर त्यामुळे मला असं वाटतं. तो रिअल स्टोरी सांगेल. तर हे आहे की लिसनरला द एक्सपर्ट, आणि हे एक प्रॅक्टिस आहे, म्हणजे ही एक ऍक्टिव्हिटी आहे जे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता स्वतःबद्दल काहीतरी शिकायला. तर जो लिसनर आहे तो 2 मिनिटासाठी दोघांचे गोष्टी ऐकेल आणि ते दोघं सायमल्टेनियसली बोलतील, असं नाही एका नंतर एक. 2 मिनिटं द एक्सपर्ट द रिअल स्टोरी सायमल्टेनियसली बोलणार द लिसनरला की असं असं सेम टॉपिकवर. तर द लिसनरला नोटीस करायचंय की तू कोणत्या माणसाला जास्त इम्पॉर्टन्स देतो, जो एक्सपर्ट आहे का ते रिअल स्टोरी. ते तुम्हाला सांगेल की तुम्ही डेटा कोणता नॅचरली सिलेक्ट करता. तुम्ही नॅचरली जर जास्त इम्पॉर्टन्स फॅक्च्युअल डेटाला देता, तर तुम्ही नंतर कोणत्याही सिच्युएशन मध्ये डोक्यात ठेवू शकता की मी फॅक्ट्सला प्रेफरन्स देतो, तर मला इमोशन्सला पण तेवढंच इक्वल प्रेफरन्स द्यायचंय, पर्सनल एक्सपिरियन्सेसला पण इक्वल प्रेफरन्स द्यायचं. जर तुम्ही पर्सनल एक्सपिरियन्सला जास्त इम्पॉर्टन्स देता, तर तुम्हाला पुढे जाताना डोक्यात ठेवायचंय की मला फॅक्ट्सला पण इम्पॉर्टन्स द्यायचं. कळालं? इट इज अन ऍक्टिव्हिटी टू तुम्हाला स्वतःबद्दल नोटीस होईल की तुम्ही नॅचरली कोणता डेटा सिलेक्ट करता. कळालं? ओके सर. ओके सर. सर आईसबर्ग वर कसे क्वेश्चन विचारले जातील? आईसबर्ग वर डिरेक्टली क्वेश्चन तर जनरली नाही विचारणार, पण तेच आहे की अगेन जे तुम्ही पाहताय ते फक्त 10% आहे ऑफ, और इज अ व्हेरी स्मॉल पर्सेंटेज ऑफ द एंटायर पर्सनॅलिटी ऑफ द पर्सन इन फ्रंट ऑफ. ते एक छोटासा पार्ट आहे. तर तुम्ही जे काही डिसिजन घ्याल, ते सपोज सिच्युएशन दिली, तुम्हाला फक्त सांगितलं की हे एवढं एवढं असं असं घडलंय, तुम्हाला फक्त ते विजिबल पार्ट सांगितला, तर तुम्हाला डोक्यात ठेवायचं की हे फक्त 10% आहे विजिबल पार्ट, आणि बाकीचा जो 90% आहे ते तुम्हाला स्वतः विचार करायचा आहे आणि त्याच्या बेसिसवर डिसिजन घ्यायचा. ठीक आहे? येस सर. ठीक आहे. आता तुमची 7:30 ला क्लास असेल ना, तर जायचं तुम्ही जाऊ शकता. येस सर. येस सर, थँक्यू. येस सर. थँक्यू दा. येस सर, थँक्यू. बाय सर. थँक्यू बाय सर. सर. थँक्यू. थँक्यू सर. बाय सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. बाय सर. थँक्यू.